बुवा कुठं गायब आहे तुम्ही? गायब झाला म्हणजे दिसतच नाही. मुलीकडच्यांची काय खबर बघ. होकार नाकार चालतच राहतो राजू. अरे घे. ए विष्णू बिर्याणी भरून दे. उतरला का तोंड? अरे लग्नाची तयारी कर. पोरीच्या बापानं होकार द्यालाय. काय म्हणतो बुवा? बसा तुम्ही आधी. बसा 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 तुम्ही. ते भारी बातमी घेऊन बघा आलो. खरं म्हणतो बुवा. लग्नाचा विचार करून आतापासूनच गुदगुल्या व्हायला लागलेत बघा. अरे पण आता मला टेन्शन येऊन राहिलं ना गड्या. कसलं टेन्शन? मारुतीनं होकार द्याला हा. पण काही अटी घातल्या. अटी? कसल्या अटी? तो म्हणतो पुढल्या काही दिवसात तुझ्या स्वतःच्या मालकीचं घर पाहिजे. त्यातल्या त्यात हे किचन इकडे तिकडे हे भटकणं सगळं बांध. हा घर घ्यायचं स्वतःच आणि गावात स्थायिक व्हायचं. जमल का तुले? घर घ्यावं लागेल. हा काय पण बोलताय राव तुम्ही. घर घ्याने पैसा असतं माझ्याकडे. त्या भटरखान्यात कशाला दिवस काढला असतं. साधा आचार्य आहे मी बुवा. सगळ्याचं सोंग घेता येते बघा पण पैशाचं नाही. ठीक आहे मग आता मारुतीला सांगून देतो निरोप की बा पोराले पोरगी पसंत नाही. नकार द्याला त्यानं. तसं नाही बुवा. मुलगी पसंत आहे हो. ती आठ नाही. अरे मला बी समजतं राजू पण त्या आडमुठ्या मारुतीले काय सांगू मी. हे पाय तुला सांगतो चांगल्या पोरीसाठी जर चांगलं स्थळ आलं ना भाऊ तर डायरेक्ट उरकून टाकते तिच्या घरचे. थोडं टाइम तरी दे की मला विचार करायला. मी बघतो काय होतं. डबा जरा आणि टॉपनाच काहीतरी बघा तुमच्यासारखं जायचं टॉपान. हा एकतर उघडत नाही उघडत तर बसत नाही. याचं काय नेहमीच राहतं काय मी ती पुढल्या वेळेस ना तूच डबा आणत जातो घरचा आणि त्याचा मला भरून. चल रे येतो मी.